समाधान। ताई काय झालं? आता काही खरं नाही। काय झालं? अगं बाबा आलेत। आले? हो, आणि आल्या आल्या त्यांच्या रूम मध्ये गेलेत। आईशी काहीतरी बोलतायत। जाम सिरियस वाटतंय ताई काहीतरी। बापरे, काय सांगतोस? हो मग तेवढ्यासाठीच खास तुला सांगायला आलो। बापरे, कार्तिकच्या घरी काय घडलं असेल काय माहित। आय होप काही चुकीचं घडलं नसेल। एक थांब एक सेकंड। अगं कोणाला कॉल करतेय? कार्तिकला अजून कोणाला करणार? आपण उचलत का नाहीये? यार ताई तुला एक सजेस्ट करू का? हा बोल। हे बघ, या सगळ्यात पडण्यापेक्षा ना तुम्ही दोघेही पळून जा। अगं या मोठ्यांची कटकट कशाला हवी आहे? तेजस तुला कळतंय तू काय बोलतोस ते? हे बघ ताई, मला चांगलंच कळतंय म्हणून तुला हा उपाय सुचवतोय। उपाय? अरे तेजस, हा उपाय नाहीये, तू प्रॉब्लेम क्रिएट करतोयस। आधीच बाबांनी तिकडे जाऊन काय गोंधळ घालून ठेवला असेल ना काय माहित। अहो असं काय बोलताय? कितीही काही झालं तरी आपली मुलीकडची बाजू आहे। मुलीकडची बाजू म्हणजे प्रत्येक वेळेला काय आपण नमतं घ्यायचं? अजिबात नाही, दोन्ही बाजू सारख्याच असतात। मला एक सांग, ह्या संसाराचा गाडा चालवायचा म्हणजे एक चाक खाली आणि एक वरती, चालेल का तो गाडा पुढे? नाही ना, मग तसंच आहे ते। अहो तरी काय झालं, पण किती उद्धटपणा दिसला असेल तो। अजिबात नाही, मला नाही वाटत उद्धटपणाने बोललो असं। प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो बघण्याचा। हा, स्पष्ट वक्तेपणा म्हणालीस तर चालेल, तो तर माझ्याकडे आहे। काय चुकीचं बोललो ग? आणि मी त्या आजी मला काय म्हणाल्या, गायत्रीला त्यांच्याकडे राहायला जावं लागेल। मी म्हटलं ते नंतर बघू ना, आधी कार्तिक माझ्या परीक्षेमध्ये पास झाला तर हा लग्नाचा प्रश्न निर्माण होईल, मग गायत्रीला जायचं की नाही ते ठरवायचं। आधी कुठे ठरवायचंय आपल्याला? आधी त्या कार्तिकीला पास तरी होऊ दे। आता हे किती चुकीचं आहे? म्हणजे तुम्ही कार्तिकची परीक्षा घेताय हे चालतंय, पण त्यांनी नाही घ्यायची। हे बघ, मुलींची ना अशी परीक्षा वगैरे घ्यायची काही गरजच नसते। दोनदा पोरगी भेटली की कळतं पोरगी काय आहे ते। आता तुमचं हे म्हणणं कुणाला तरी पटणार आहे का? तुम्हीच विचार करा। हे बघ, मी पूर्ण विचार करूनच बोललेलो आहे, कळलं ना? त्यामुळे आता प्रश्नच येत नाही काही। मला नाही वाटत ती आजी कार्तिकला आपल्याकडे परत पाठवेल। फार फार तर 2 नोकर येतील त्याचं सामान न्यायला। नाहीतरी 24 तास डोक्यावरती टांगती तलवार होती माझ्या। बरं झालं, चला। तुम्ही स्वतःच डोक्यावर टांगून घेतली ती तलवार, आम्ही कोणी सांगितलं नव्हतं। हा, बस 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 बस। हे ना, हे सगळं झाल्यापासून तुम्हाला ना चांगलं म्हणजे कोलीतच मिळालेलं आहे। जरा काय झालं की सगळं माझ्यावर ढकलता तुम्ही। ढकला तुम्ही, काय बोलायचंय ते बोला। माझ्यासाठी जे घडलं ते योग्य घडलं। म्हणजे काय, तुंठी वाचून खोकला गेला। चुंठे वाचून जायला तो खोकला नव्हताच मुळी, कार्तिकच असेल। खरंच तर आला नसेल ना, पोराचं काही सांगता येत नाही। हात दोन मागेच लागलाय माझ्या पोरीच्या। ये। हॅलो हॅलो, तू हो मी। का तुम्ही दुसरं कोणाला एक्सपेक्ट करत होता का? नाही नाही, दुसऱ्या कोणाची नाही, तुझीच वाट पाहत होतो, ती सुद्धा अगदी मनापासून। आजीने सोडलं वाटतं तुला? नाही नाही, म्हणजे तू इथे राहतोस ते आजीला मान्य आहे का तुझ्या अमेरिकेच्या? मी विचारून येऊ? तू कुणाला विचारून काय करतोस त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही। एक्झॅक्टली। हा, एक गोष्ट मात्र लक्षात आली, जी आता त्या काळ्या वहीमध्ये नोंद करून ठेवली पाहिजे। घरच्यांची मंजुरी फारशी घेत नाही।
सर कोणाला काय मान्य आहे आणि कोणाला काय नाही हे लगेच तुम्हाला सगळं क्लिअर झालंय मला असं वाटतंय, नाही? पुरे झाल्या तुमच्या मंजुरीच्या चर्चा. हे बघ कार्तिक, तू परत आलास ना, हीच आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. जेवायला वाढते मी, या. प्लीज वाढा. काय ना परवापासून जे जेवायचं राहिले ना ते राहिलंच आहे. जेवतो जरा पोटभर. तू का करतोयस हे सगळं? का करतोयस तू हे सगळं? काय कसं हे असं हे जे काही तू वागतोयस ना ते तू का वागतोयस? सगळा त्रास होऊनही काहीच झालं नाही असा रिॲक्ट होतोस. पण काय झालेलं एक मिनिट, मला कळतंय हा सगळा त्रास तू फक्त माझ्यासाठी सहन करतोस. सगळं तू फक्त माझ्यासाठी सोचतोस. कार्तिक, मला नाही बघ होते तुला इतका त्रास झालेला. यू नो व्हॉट गायत्री, कार्तिक राजन से स्ट्रॉंग गप्प बस. मलाच त्रास होता ना. हो, तुला त्रास होतोय म्हणून. एक वेळ मला त्रास झाला असता ना तरी चाललं असतं मला. यू सी यू आर जेलस. कळतंय तू जेलस आहेस. ठीक आहे ठीक आहे, तुझी ही पण इच्छा पूर्ण करणारे मी बालिके. म्हणजे आता तुला खूप स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे. कारण आता माझी आजी आली आहे. आणि आता माझी आजी आहे ना, ती सुद्धा तुला खूप त्रास देणार आहे ना. सो इट्स गोइंग टू बी फिट्टम फाट. उगाच आता हे गिल्ट घेऊन जगायची काहीच गरज नाही. आणि यू नो व्हॉट, माझी आजी आहे ना वचपा काढण्यात जाम माहीर आहे. यू सी शी इज द एक्सपर्ट. हॉलिवूड आहे हॉलिवूड. आपलं कसं होणार आहे कार्तिक? काहीतरी जोपर्यंत आपण दोघं एकत्र आहोत ना तोपर्यंत कोणीच आपल्यामध्ये नाही येऊ शकत. As long as we are together, everything is going to be fine. Everything has to be fine. काहीतरी तुला माझ्यावर विश्वास आहे ना? You trust me, no? आता लक्षात आलं ना तुझ्या? काय? हेच की मी
हे सगळं कशासाठी सहन करतो ते? तुला काहीच कळलं नाही? मीन सिरियसली नाही ते ओके इट्स ओके. किती कळणार आहे हिला? मला काय वाटतंय बहुतेक मला सगळं कळलंय. काय कळलंय तुला? हेच की तू हे सगळं माझ्यासाठी का सहन सिरियसली? का? कारण 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 मी अशीच सतत तुझ्याजवळ राहावी म्हणून. Not bad. गायत्री. श्वेता, बोला. तर 2-4 दिवस कुठेतरी बाहेर जाऊन येऊ का? अजय, घरात एवढं सगळं रामायण घडतं आणि तुला बाहेर जायचं सुचतंय का रे? अगं रामायण घडतंय म्हणूनच तर जायचं म्हणतोय. पोस्ट रामायण इफेक्ट सगळे टाळायचे आहेत मला. काही नाही, हे सगळं निवळू दे, मग आपण जाऊ. काय करते सगळं पुढे काय होणार हे सगळं स्पष्ट दिसतंय मला श्वेता. आईचा चेहरा बघितलास ना तू मगाशी? कार्तिक तिला न जुमंता कीर्तनींच्या घरी गेला, हे खूप जिवारी लागलंय तिच्या. या सगळ्याचं उत्तर ती आता आपल्यावर काढणार आहे बघ तू. काही हरकत नाही, काढू देत, आई आहेत त्या. हा ठीक आहे माहितीये मला, आई आहे, मोठी आहे ती, आदरणीय आहे, सगळं मान्य आहे मला. पण आता ना माझ्या डोक्यात जायला लागली ती खरंच. अजय, नाही तर काय, मला तर तिने किटूच्या बोलण्यावरती विश्वासच नको होता ठेवायला. किटूला काही ती आत्ता ओळखते? इतकी वर्ष ओळखते तिला. तिने जे काही सांगितलं तिच्या त्या बोलण्यात किती तथ्य आहे, किती विश्वासार्ह आहे हे सगळं. हे याची शहानिशा नको ती करून घ्यायला. काय उपयोग काय एवढे सगळे पावसाळे बघितल्याचा काय उपयोग मला सांग? अजय, मला नाही वाटत त्यांचं काही चुकतंय. नाही, कारण किटूने हे इतकं सगळं चालाखीने घडवून आणलंय ना, हे आईंच्या जागी तू किंवा मी असतो तरी सुद्धा आपण फसलो असतो. किती ऑब्वियस आहे अजय. जस्ट इमॅजिन की त्यांची नात जर का डोळ्यात पाणी आणून आपल्यावर कसा अन्याय झालाय याच्या सुरस कथा रंगवून रंगवून सांगत असेल तर कुठल्याही आजीला वाईट वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण इट्स ओके अजय, त्यांना जितकं रागवायचंय तेवढं रागवू देत. एकतर तो त्यांचा हक्क आहे, आणि हे सगळं रागवून चिडून झालं ना की त्या शांत होतील. मग शांत डोक्याने विचार करतील. मग कदाचित त्यांना आपलं म्हणणं पटेल. पण अजय, तू म्हणतोयस तसं जर का आत्ता आपण 4 दिवस कुठे गेलो ना, तर नेमकं आत्ताच ती किटू आणखीन आगीत तेल होतील, आईंना आणखीन काहीतरी सांगेल. मग नंतर आल्यावरती आपल्याला सगळं निस्तरावं लागेल. त्याच्यापेक्षा आत्ता जे काही होतंय ना ते होऊन जाऊन दे. सगळं स्वच्छ होऊ दे. मग आपण नव्याने सुरुवात करू. काय झालं, असं काय बघतोयस? पटतंय ना तुला सगळं? आणि हेच बघतोय
ती का आई माझ्या बायकोचं हे एवढं कौतुक का करत असते? ती बायको आहे हुशार हुशार. नाही तुझ्या आई एवढंच नाही काय म्हणत, आणखीन खूप काय काय म्हणते. असं काय काय म्हणते बाबा, काय म्हणते? काय काय खूप काय काय म्हणते. सांगायला लागले ना तर एका माणसाच्या नाकाला मिरच्या झोंबते. अच्छा, काय काय म्हणते तरी सांग. काय काय म्हणते? सांगू? ती म्हणते माझा मुलगा की नाही एक नंबरचा बावळट आहे. सून चांगली मिळाली आहे, हुशार मिळाली आहे म्हणून बरं आहे. आणखीन सांगू? आणखीन सांगू? झोप आता. नाही नाही नेहमी मला ढाल करून पुढे करतोस ना. अरे, नाही नाही मी सांगते ना, ऐक ना, ऐक ना, झोपू नको, ऐक. आणखीन काय काय म्हणते माहितीये का? काय सदाशिव कीर्तने, कसला विचार करताय? कितीही जरी नाकारलंस तरी कार्तिक एक चांगला मुलगा आहे, हे सत्य तू बदलू शकत नाही. हे मान्य आहे मला, नाही असं नाही, पण म्हणजे त्याच्या कुटुंबातल्या लोकांसाठी तो खूप चांगला असेल. म्हणजे अगदी तो संजीवनी नाही तरी द्रोणागिरी वगैरे उचलून आणेल त्यांच्यासाठी. पण ही सगळी झाली आज आत्ता त्याची कळलेली चांगली बाजू. त्याच्या आधीच्या सगळ्या त्या जे दोषांचं आहे त्याचं काय, या सगळ्या गोष्टींकडे जर तू मागे वळून बघितलंस ना तर ते तुला कदाचित आज दोष वाटणार नाही. नाही तरी सुद्धा कार्तिक हा काही माझ्या गायत्रीसाठी योग्य मुलगा नाही. ते तुझ्या अशा स्वभावामुळे ना गायत्रीला चांगला मुलगा कधी मिळणारच नाही. का? कारण तू तुला शोधायचाच नाही, डोळ्यावरती पट्टी बांधलेली असतो. नाही मिळणार तुझ्या गायत्रीला मुलगा. नाही हे असं काही नाहीये, असंच आहे सदाशिव कीर्तने, हे असंच आहे. तू किती आव आणलास ना तरी तू आतून घाबरलाय. तुझ्या पायाखालची जमीन सरकले. तुला सतत भीती वाटते की तो कार्तिक गायत्रीच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करेल, प्रेम निर्माण करेल, आणि म्हणून तू स्वतःचीच फसगत करून घेतोस हे सांगून की तो मुलगा वाईट आहे. नाही नाही, प्रत्येक बापाला आपल्या मुलीसाठी चांगला मुलगा शोधायचा अधिकार आहे आणि मी तेच करतो. हो, तो चांगला मुलगा कार्तिकच्या रूपानं समोर उभा आहे, त्याला का अवेरतोयस तू? माझ्या गायत्रीला ह्याच्यापेक्षाही चांगला मुलगा मिळू शकतो, तर त्यालाही तू नाकारशील? नाही नाही, हो असं काय? एखादं चांगलं स्थळ आलं ह्याच्यापेक्षा तर मी का नाकारेन त्याला? अरे कारण तुला गायत्रीला तुझ्यापासून दूर करायचंच नाही, कळलं? अरे आकाशातनं साक्षात परमेश्वर जरी आला ना तर तू त्याच्यामध्ये काहीतरी खोट दाखवशील, काहीतरी उणिवा दाखवशील आणि नाकारशील त्याला. हो असतेच ना, असतेच. आपण पुराणांमध्ये वगैरे कथांमध्ये वाचले आहे की देवांमध्ये खोट असते, त्यांच्याही काही चुका असतात, दोष असतातच ना. तेच म्हणते, माणूस काय देव काय कोणीच परफेक्ट नाही. अरे म्हणजे शोधायच्या म्हटलं तर प्रत्येकामधल्या खंडीवर चुका काढता येतील. जागा हो, कार्तिक खूप चांगला मुलगा आहे, प्रेमळ आहे, आणि मुख्य म्हणजे तुझ्या गायत्रीवरती जीवापाड प्रेम करतो. हे असं रे, या वयामध्ये ते सगळेजण प्रेम करतात. सदाशिव, मनातली भीती काढून टाक की गायत्री तुझ्यापासून दूर जाईल. अरे इतकी वर्ष तिने हे घर सांधलंय, उभं केलंय, ती तुझ्या घरातनं निघून जाईल किंवा तुझ्यापासून लांब जाईल असा विचार करण्यापेक्षा ती दुसऱ्याचं घर सांधायला जाते असा विचार कर. परमेश्वराने स्त्रीला ह्यासाठीच जन्माला घातलेलं असतं की ती 2 घरांना सांभाळते. आता वेळ आली आहे तिला पाठवून. आणि कार्तिक, सगळे मानपान, त्याची श्रीमंती सगळं सोडून केवळ तुझ्या हट्टापायी गायत्रीवरच्या प्रेमापोटे तुझ्या सगळ्या अटी मान्य करून इथे राहिला. तुझ्या परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झाला. नाही म्हणजे अगदी 100% नसेल तुझ्या मते, पण जवळजवळ सगळ्या पातळ्यांवर तो उतरलाय. अशा मुलाला तू नाकारतोयस? हे बघ, तू मला नको शिकू, मला माहिती आहे मी काय करतोय ते बरोबर आहे. ठीक आहे, तू हट्ट सोडणार नसशील तर शेवटचं एकच सांगतो मी तुला. आता गायत्री तुझ्या शब्दाबाहेर नाही, याची तिला शिक्षा मिळू देऊ नको.
बाबा, तुम्ही ज्या कार्तिकला आता बेजबाबदार म्हणाला त्याच कार्तिकने तुम्हाला नंदकुमारच्या प्रकरणातून बाहेर काढले. नंदकुमारने तुमच्यावर केलेले आरोप सगळे खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी नंदकुमारचं स्टिंग ऑपरेशन करायचं ही ऍक्च्युअल आयडिया कार्तिकची होती. त्यानेच सगळा प्लॅन आखला होता आणि त्यानेच गोविंद मामाला नंदकुमारकडे पाठवलं. नंदकुमारचा सगळा लाचखोरपणा कार्तिकमुळेच उघड झालाय बाबा.